लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे महायुतीतील नवा भिडू ठरणार का अशी आता चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे आणि या चर्चेला आता निमित्त ठरलंय दोन बड्या नेत्यांमधली तासभर झालेली भेट। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात झाली आहे। अशातच सध्या राज्याच्या राजकारणात चर्चा रंगतीये ती 3 इंजिनच्या या सरकारला आता आणखीन एक इंजिन लागण्याची, म्हणजेच महायुतीत मनसे सहभागी होण्याची। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत मनसेच्या 3 नेत्यांची भेट झाली। या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात होते ना होते तोच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे विधान करत संभाव्य युती संदर्भात सावध पवित्रा घेतला। पण आज पुन्हा शिवतीर्थावर आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्या जवळपास तासभर चर्चा झाली आहे आणि पुन्हा महायुतीच्या ट्रॅकवर मनसेचे इंजिन धावणार का या चर्चेला उधाण आलंय। पण राजकारणात भेटीगाठी होत असतात असं म्हणत महायुतीत मनसे सहभागी होण्यासंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगत योग्य वेळी चित्र स्पष्ट होईल असं सूचक वक्तव्य भाजपच्या आशिष शेलार यांनी केलंय। आता तरी या विषयावर बोलण्यासारखं काहीच नाही, मी बोलणार नाही। एवढं नक्की सांगेन, राजकारणामध्ये राजकीय भेटी होतात, राजकीय चर्चा होतात। आम्ही तर वैयक्तिक मित्रच आहोत आणि म्हणून गाठी भेटी त्यांच्याकडनं आमच्याकडनं झाल्या तर त्याचा उलगडा योग्य वेळेला देवेंद्रजींनी सांगितलं त्या पद्धतीने लवकरच होईल। तर पत्रकार परिषदेला आलात म्हणून काहीही विचारू नका असं दटावर निवडणुकीच्या वेळी मी योग्य वेळी बोलेन असं राज ठाकरे या भेटीवर म्हणतायत। माझा विषय वेगळा आहे, ज्याला निवडणुकीवरती बोलायचं त्याला मी निवडणुकीवरती बोलतो, आलात म्हणून विचारायचं नाही। दरम्यान शिवतीर्थावरची ही भेट म्हणजे 2 व्यापाऱ्यांमधली भेट असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे। हे जो म्हणे मी परवा मी लोकसभेत असं म्हणालो प्रभू रामचंद्र बोलताना, राम लल्ला हमारे लिए प्यार है इनके लिए व्यापार है, त्या भेटी म्हणजे व्यापारी लोकांच्या व्यापाऱ्यांच्या बरोबर झालेल्या भेटी। मनसे महायुतीच्या मनोमिलनाची चर्चा काही नवीन नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वारंवार शिवतीर्थावर जाणं असो, राज ठाकरे यांच्या वर्षावरच्या भेटी असो व फडणवीसांची राज ठाकरेंबरोबरची मैत्री असो, इतकंच काय तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिलेली जाहीर कबुली असो। कसं आहे, आमच्या तिन्ही पक्षांची विचारधारा असेल ती एकसारखी आहे, त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होत असते। त्या अनुषंगाने झालेली ती एक सदिच्छा भेट होती। या सगळ्या बाबी मनसे महायुतीत आगामी काळात सहभागी होण्याच्या दृष्टीनं निश्चितच बळ देणार आहेत। 2014च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा देत निवडणूक काठावरूनच पाहिली होती। यानंतर मात्र कधी राज ठाकरे भाजप शिवसेनेच्या विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भूमिकेचं जाहीर कौतुक करताना दिसले तर कधी महायुतीकडून मनसेचे गोडवे गायले गेले। त्यामुळे आता चर्चा होतीये ती आगामी काळात मनसेचं इंजिन या 3 इंजिनच्या ट्रेनला जोडलं जाणार की लोकसभा निवडणुकी स्वबळाच्या इंजिनावर मनसे धावणार, हे येणारा काळ स्पष्ट करणार आहे। स्वप्नील जाधवसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।